नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NLMS स्कॉलरशिप यांच्या दृष्टीने तसंच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा टॉपिक ॲव्हरेज, मीन, स्टॅटिस्टिक यावरील काही संभाव्य प्रश्नांच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. नव्हे तर हे प्रश्न आपण सोडवणार आहोत. सो फ्रेंड्स, बिफोर दॅट, इफ यू आर नॉट सबस्क्राईब अवर चॅनल टिल, then subscribe it immediately. Friends, now concentrate on our point. तर पहा, मीन किंवा ॲव्हरेज या टॉपिकवरील पहिला प्रश्न आहे आपला. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इज 50 अँड मीन ऑफ डाटा इज 17.5. फाइंड द सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स. पहा, या उदाहरणात आपल्याला असं सांगितलेलं आहे की 50 ऑब्झर्वेशन्स दिलेले आहेत 50 आणि या 50 ऑब्झर्वेशन्सचा मीन जो आहे तो आहे 17.5. तर आपल्याला सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स काढायची आणि त्यासाठी चार पर्याय दिलेले आहेत: 175, 875, 800, 750. सो फ्रेंड, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, मीनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मीन एक्स बार इज इक्वल टू सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन, सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स, ओके, अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. सो फ्रेंड, या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपण हे उदाहरण सोडवणार आहेत. पहा, या ठिकाणी मीन आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलेला आहे. मीन ऑफ डाटा तो आहे 17.5. ओके, सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स ते आपल्याला काढायला सांगितले. सो मी ते ॲज इट इज ठेवेल, सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स. ओके, आता टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आपल्याला दिले आहेत की नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आहेत 50. सो आपल्याला सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स काढायला सांगितलं असल्यामुळे हा 50 जो आहे तो इकडे येताना 17.5 ला मल्टिप्लाय होईल. 17.5 इंटू 50 इज इक्वल टू सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स. ओके, ऑल ऑब्झर्वेशन्स. सो फ्रेंड, आता आपल्याला 17.5 आणि 50 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. हे पहा, हा पॉइंट एक डेसिमल जर आपण पुढे सरकवला तर 50 वर असणारा जो 0 आहे तो कट होईल, कारण 50 म्हणजे 5 इंटू 10, 10 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे पॉईंट एक जर पुढे सरकतो. सो या ठिकाणी नुसता 5 राहील, म्हणजेच होईल 175 इंटू 5 इज इक्वल टू सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स. आता हे मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. पहा, 5 इंटू 5 झाला 25, 25चा 5 2 कॅरी केला, 5 7 35 कॅरी केलेला 2 झाला 37, 37चा 7 आणि कॅरी केला 3, 5 1 जा 5 आणि कॅरी केलेला 3, 5 प्लस 3 झाला 8, म्हणजे सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन आलं आपलं. सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन त्याला 875. सो 875 हे झालं आपलं आन्सर आणि ते आहे दिलेल्या पर्यायामधील ऑप्शन नंबर 2. या पद्धतीने जर आपल्याला मीनचा फॉर्म्युला प्रॉपरली माहिती असेल आणि त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला करता येत असेल तर अचूक उत्तर शोधायला आपल्याला काही वेळ लागत नाही. दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत मित्रांनो. तो आहे मीन इज 25, सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन इज 350, देन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स इज इक्वल टू डॅश डॅश. जर मीन म्हणजे सरासरी 25 असेल आणि सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स दिलेल्या निरीक्षणांची पूर्ण बेरीज ही 350 असेल तर टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती ते आपल्याला काढायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला तो मीनचा फॉर्म्युला वापरावा लागेल. सो फॉर्म्युला आहे आपला मीन इज इक्वल टू सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. ओके, सो फ्रेंड, काय लक्षात घ्या, या ठिकाणी मीन दिलेला आहे आपल्याला 25, सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स दिलेले 350. ओके, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आपल्याला दिलेले नाही, ते आपण एक्स मानू. समजा या ठिकाणी एक्स म्हणजे मीनला डिनोट करतो आपण एक्सनेस, म्हणून मी एक्स काही मानत नाही. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स असंच त्या ठिकाणी लिहितो, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. ओके, सो फ्रेंड, काय होईल लक्षात घ्या, आता टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आपल्याला काढायचं असेल तर इकडे येताना हे डिवाइड असणारी संख्या मल्टिप्लाइड होईल आणि हा मल्टिप्लाइड असणारा 25 तिकडे जाताना इक्वलच्या साइनच्या पलीकडे डिवाइड होईल. सो इथे येईल मग देअरफॉर टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स
इज इक्वल टू ओके काय 350 ही सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन आहे. 25 इकडे येताना डिवाइडेड, सो 350 अपॉन 25. पहा मग या ठिकाणी 350 अपॉन 25 हे जे डिवायडेशन येईल आपलं ते असेल आपलं टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स इज इक्वल टू 350 अपॉन 20. या ठिकाणी डिव्हिजन करणार पहा आपण. 25 1 25 ओके. 35 मधून 25 गेले उरले 10. 10 वर हा 0 आला झाले 100. 25 4 जा 100. सो हे जे डिव्हिजन आहे ते आला आपलं 14. 350 अपॉन 25 ही व्हॅल्यू 14 येते आणि 14 म्हणजे ऑब्झर्वेशन नंबर 2 आहे या ठिकाणी. सॉरी, ऑप्शन नंबर 2 आहे. सो ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन क्वेश्चन. म्हणून दिलेल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. हे सुद्धा आपण मीनच्या फॉर्म्युल्यावरून सहजगत्या काढले आहे. पाहूया अजून नेक्स्ट एक्झाम्पल्स. थर्ड एक्झाम्पल जे आपण स्टडी करणार आहोत ते असं आहे विद्यार्थी मित्रांनो. मीन ऑफ 8 ऑब्झर्वेशन इज 36. If one observation is removed, mean becomes 32. That observation is dash dash. हे पहा अर्थ असा आहे पहा. मीन ऑफ 8 ऑब्झर्वेशन इज 36 म्हणजे 8 ऑब्झर्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत आणि त्यांचा मीन पण दिला आहे तो आहे 36. इफ वन ऑब्झर्वेशन इज रिमूव्ह मीन बिकम्स 32. जर दिलेल्या ऑब्झर्वेशन्स मधून वन ऑब्झर्वेशन रिमूव्ह केलं म्हणजे 8 च्या ऐवजी एक कमी केलं म्हणजे 7 ऑब्झर्वेशन्स असतील तर मीन 36 च्या ऐवजी होतोय 32. तर जे आपण रिड्यूस केलेलं आहे कमी केलेलं आहे ते ऑब्झर्वेशन किती असेल हे आपल्याला विचारलं. दॅट ऑब्झर्वेशन इज, तर जे वन ऑब्झर्वेशन आपण रिमूव्ह केलेलं आहे त्या ऑब्झर्वेशनची व्हॅल्यू काय असेल असं आपल्याला कळायला सांगितलंय. पहा मग दोघं ठिकाणी आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला युटिलाइज करावा लागणार आहे. पहिल्या ठिकाणी काय आहे लक्षात घ्या. मीन ऑफ 8 ऑब्झर्वेशन 36 दिलाय म्हणजे फर्स्ट सेंटेन्स जर दिलेलं आहे या ठिकाणी पहिलं वाक्य त्याच्यात असं म्हटलंय मीनचा जो आपला फॉर्म्युला आहे त्याच्याप्रमाणे मीन इज इक्वल टू काय सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स म्हणजे सम ऑफ fi अपॉन सम ऑफ fi. ओके. सो fi म्हणजे सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स ती आपल्याला या ठिकाणी दिलेली नाहीये आणि मीन मात्र दिलेला आहे. काय तो मीन 8 आहे आणि सॉरी मीन दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी 36. मीन ऑफ 8 ऑब्झर्वेशन इज 36 म्हणजे मीन 36 आहे. ऑब्झर्वेशन्स इन नंबर म्हणजे सम ऑफ fi म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स जे आहेत ते किती आहेत 8 आणि सम ऑफ fi म्हणजे सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स या ठिकाणी दिलेले नाही ते आपल्याला काढायचे आहेत म्हणजे समेशन ऑफ fi. सो समेशन ऑफ fi काय काढायचं असेल तर या ठिकाणी 8 इकडे येताना 36 ला मल्टिप्लाय होईल म्हणजे 36 * 8 इज इक्वल टू समेशन ऑफ fi म्हणजे सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स निघेल आपली. ती काय होईल लक्षात घ्या. या ठिकाणी 8 * 6 8 6 जा 48 48 चा 8 कॅरी केला 4 8 3 जा 24 आणि कॅरी केलेला 4 तो झाला 24 + 4 म्हणजे 28. सो 288 ही आला आपलं सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स समेशन ऑफ fi फॉर फर्स्ट प्रोसेस साठी आलेले ते म्हणजे 8 ऑब्झर्वेशन साठी. आता पुढे काय दिलेलं आहे आपल्याला पहा. इफ वन ऑब्झर्वेशन इज रिमूव्ह मीन बिकम्स 32. तर सेकंड कंडिशन अशी आहे. फर्स्ट कंडिशन आपल्या लक्षात आली. फर्स्ट कंडिशन मध्ये आपण समेशन ऑफ fi काढली म्हणजे सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स. आता दुसऱ्या कंडिशन साठी आपल्याला असं म्हटलेलं आहे की इफ वन ऑब्झर्वेशन इज रिमूव्ह म्हणजे हे जे 8 ऑब्झर्वेशन्स आहेत त्यांच्यामधून एक ऑब्झर्वेशन रिमूव्ह केलं म्हणजे ऑब्झर्वेशन नंबर झाले 7 आणि त्यावेळेस मीन काय येतोय त्याचं 32. तर इथे तुमचा मीन येतोय. मग सेकंड जे स्टेप आहे ती विचारात घेऊ आपण. तिथे डायरेक्टली आता मी फॉर्म्युल्याप्रमाणे मीन घेतो. मीन इज इक्वल टू सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स. हे सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स आपण काढलेली ती काय समेशन ऑफ fi. ओके. त्याच्यातून एक ऑब्झर्वेशन जे आहे ते कमी केलेले आहे. ते कमी झालेलं ऑब्झर्वेशन आपण काय मानू x मानू. सम ऑफ fi मायनस x. आता टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन जे 8 होते ते 1 ने कमी झाले म्हणजे 7 झाले. ओके 7. सो काय होईल लक्षात घ्या. आता मीन इज इक्वल टू सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन हा आपला फॉर्म्युला आहे
त्याच्याप्रमाणे मीन त्यांनी 32 दिलाय, वन ऑब्झर्वेशन कमी झाल्यानंतरचा, आणि म्हणून ऑब्झर्वेशन जे इथं 8 होते ते इथं काय झालेले 7 झालेले आहे. आणि समेशन ऑफ ऑब्झर्वेशन जी होती म्हणजे सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन सम ऑफ एफ एक्स आहे, तिच्यातून एक ऑब्झर्वेशन जे रिमूव्ह झालेले आहे त्याची व्हॅल्यू आपण एक्स मानलेली आहे, सो -x या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता काय होईल लक्षात घ्या, हा 7 इकडे येताना 32 ला मल्टिप्लाइड होईल, सो 32 into 7 इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय एक्स आय मायनस एक्स. आता काय होईल लक्षात घ्या, हे मल्टिप्लिकेशन 7 2 जा 14 चा 4 कॅरी केला 1, 7 3 जा 21 आणि कॅरी केलेला 1, 22 224 झाले. समेशन ऑफ एफ आय एक्स आय ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी काढली आहे, ती आहे 288 मायनस एक्स म्हणजे जे रिड्यूस झालेलं ऑब्झर्वेशन आहे ते आपण एक्स मानलेलं आहे, त्याचीच व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. म्हणजेच आता झालं 224 इज इक्वल टू 288 मायनस एक्स. आपल्याला हे मायनस एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे, तो इकडे येताना काय होईल प्लस एक्स होईल. हा एक्स म्हणजेच काय, द ऑब्झर्वेशन विच इज रिमूव्ह झालेलं ऑब्झर्वेशन आपल्याला काढायचं आहे, सो मायनस एक्स इकडे येताना प्लस झाला. आता हा 224 तिकडे जाताना मायनस होईल, म्हणजे 288 मायनस 224. ओके, आता ही सबट्रॅक्शन जी असेल तीच आपलं असेल रिमूव्ह झालेलं ऑब्झर्वेशन. सो 8 मधून 4 गेले किती उरले 4, पुन्हा 8 मधून 2 गेले किती उरले 6, आणि 2 मायनस 2 म्हणजे 0. एक्स ची व्हॅल्यू आली 64. म्हणजे जे ऑब्झर्वेशन रिमूव्ह झालेलं आहे त्या ऑब्झर्वेशनची व्हॅल्यू आहे, दॅट ऑब्झर्वेशन इज डॅश म्हटलेलं आहे ते किती येते मग आपलं 64, अँड दॅट इज द ऑप्शन नंबर 3. ते या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण दोन्ही उदाहरणं जे आहेत कंपॅरेटिव्हली, म्हणजे दोन कंडिशन्स इथे एकाच उदाहरणामध्ये ज्या दिलेल्या होत्या त्या कंपॅरेटिव्हली घेऊन एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे, आणि जे रिमूव्ह झालेलं ऑब्झर्वेशन आहे म्हणजे 8 चे ऑब्झर्वेशन्स मधून एक रिमूव्ह झाल्यामुळे 7 ऑब्झर्वेशन्सचा जो मीन आपल्याला दिला होता त्याच्यावरून रिमूव्ह झालेल्या ऑब्झर्वेशनची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, ती आली आहे 64. याच पद्धतीने पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल. चौथा प्रश्न आपला असा आहे, लक्षात घ्या. If subdivided bar graph is drawn by taking scale as 1 centimeter is equal to 10 students, if in a class there are 65 students in which 32 are boys and 33 are girls, which can be shown by height of dash dash and dash dash respectively. म्हणजे एका वर्गात 65 विद्यार्थी आहेत, त्यांच्यात काही मुलं आहेत तर काही मुली आहेत. या एकूण 65 विद्यार्थ्यांना बार ग्राफने रिप्रेझेंट करायचं असेल तर त्याच्यातले 32 बॉईज अँड 33 गर्ल्स हे आपण बार ग्राफवर कसे रिप्रेझेंट करू, म्हणजे त्यांचं स्केल जे असेल ते आपण काय घेणार. लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिले 3.2 3.3 6.5 5.5 3.3 3.2. आपल्याला अशा ऑप्शन्स दिलेले आहेत, तर या ऑप्शन्स मधून आपल्याला काय करायचं आहे लक्षात घ्या, ग्राफ काढण्यासाठी स्केल विचारात घ्यायचं. तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट दिले, म्हणून 32 बॉईज अँड 33 गर्ल्स यांना 10 ने डिवाइड करावं लागेल, म्हणजे 32/10 हे झाले आपले बॉईजचं रिप्रेझेंटेशन. म्हणून बॉईज जे आहेत 32/10 म्हणजे 3.2 झालं. तसं गर्ल्स आपण रिप्रेझेंट करणार 33 गर्ल्स 33/1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 असं आहे स्केल, त्याच्यामुळे 33/10 हे झालं 3.3. म्हणजे आपण जे रिप्रेझेंट करणार आहे ग्राफवर बार ग्राफ मध्ये त्याच्यात बॉईज असणार आहे 3.2 च्या स्केलला आणि गर्ल्स असणार आहे 3.3. म्हणजे त्यांची जी हाईट आहे, हाईट ऑफ स्टुडंट्स ते 3.2 अँड 3.3 3.2 अँड 3.3 हा रेशो असणारा पर्याय आहे, म्हणजे ह्या व्हॅल्यूज असणारा पर्याय 1, ऑप्शन नंबर 1. सो याचा आन्सर आहे 3.2 अँड 3.3 रिस्पेक्टिव्हली. आता असाच एक ऑप्शन आपल्याला आहे, कन्फ्यूज करण्यासाठी असे ऑप्शन दिलेले असतात पहा. सेम ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3, फक्त याच्यात काय केलंय 3.3 अगोदर दिलंय 3.2 नंतर दिलंय. परंतु आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की स्केल मध्ये देताना बॉईज अगोदर दिलंय गर्ल्स नंतर दिलंय, म्हणून 3.2 ला 10 ने डिवाइड केल्यावर जी संख्या मिळते 3.2 ती अगोदरची असली पाहिजे,
ती ऑप्शन नंबर 1 मध्ये बरोबर आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये ती नंतर दिलेली आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 जे आहे ते आन्सर असू शकत नाही, म्हणून ऑप्शन नंबर 1 हेच या प्रश्नाचं आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 5 तसा आहे पहा. Out of 7.5 kilometer distance, 4.2 kilometer distance is covered by a car and remaining distance is covered by cycle. To show this information in percentage bar graph, percentage of distance covered by car will be. म्हणजे टोटल 7.5 किलोमीटर डिस्टन्स पैकी 4.2 किलोमीटर डिस्टन्स हे बाय कार कव्हर केलेलं आहे आणि उरलेलं डिस्टन्स हे बाय सायकल कव्हर केलेलं आहे. आपल्याला असं सांगितलंय की ही इन्फॉर्मेशन जर आपल्याला पर्सेंटेज बार ग्राफ मध्ये दाखवायची असेल तर पर्सेंटेज ऑफ डिस्टन्स कव्हर्ड बाय कार काय असेल. सो पर्सेंटेज काढण्यासाठीचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी युटिलाइज करावा लागेल. पर्सेंटेज साठीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, परंतु पर्सेंटेज कशाचं काढायचं आहे हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. पर्सेंटेज ऑफ डिस्टन्स कव्हर्ड बाय कार आपल्याला काढायचं आहे. सो इथे लिहायचं पर्सेंटेज ऑफ डिस्टन्स कव्हर्ड बाय कार. आता पर्सेंटेज ऑफ डिस्टन्स कव्हर्ड बाय कार काय येईल तर कारने कव्हर केलेलं डिस्टन्स अपॉन टोटल डिस्टन्स इंटू 100. सो कारने कव्हर केलेलं डिस्टन्स किती आहे 4.2 किलोमीटर आहे अपॉन टोटल डिस्टन्स किती आहे 7.5 किलोमीटर आहे. याचे पर्सेंटेज आपल्याला काढायचं असल्यामुळे इंटू 100 होईल या ठिकाणी लक्षात घ्या. सो 4.2 अपॉन 7.5 इंटू 100 हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. हा जो रेशो आपल्याला दिसतोय याच्यामध्ये दोघांमध्ये पॉइंट आहे, त्याच्यामुळे डेसिमलचा जर पॉइंट आपण एक घर पुढे उजवीकडे सरकवला तर न्यूमेरिटरचा पण तो तसा सरकेल. म्हणजेच हे जर 7.5 च्या ऐवजी आपण डेसिमल पुढे सरकवला म्हणजे 75 झालं तर 4.2 चा सुद्धा होईल 42 इंटू 100. आता याला आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे पहा. 75 आणि 100 दोघं 5 च्या टेबल मध्ये येणाऱ्या संख्या आहेत किंवा यांना आपण रिड्यूस फॉर्म मध्ये मांडू शकतो. सिम्पलेक्स फॉर्म मध्ये कसं पहा 25 3 जा 75 25 4 जा 100. ओके, तसंच 3 ने आपण 42 ला डिवाइड करू शकतो. या ठिकाणी कसं करता येईल 3 ने 42 ला डिवाइड लक्षात घ्या. 3 1 जा 3 3 1 जा 3 4 मधून 3 गेले उरला 1 1 1 2 झाला 12. सो 3 4 जा 12 म्हणजे या ठिकाणी 42 च्या जागी संख्या मिळाली आपल्याला 14 इंटू 4 एवढं डिस्टन्स कारने कव्हर केलेलं असेल पर्सेंटेज मध्ये. मग 14 4 जा झाले 56 14 4 जा 56. सो कारने पर्सेंटेज मध्ये जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ते आहे 56%. या ठिकाणी दिलेल्या पर्यायांमधील ऑप्शन नंबर 3 जो आहे हा योग्य आहे, ज्याचा आन्सर आहे 56. पर्सेंटेज काढल्याशिवाय आपल्याला पर्सेंटेज बार ग्राफ काढता येत नाही. ऑब्वियसली या ठिकाणी आपण कारने कव्हर केलेलं डिस्टन्स काढलं 56%. आता सायकलने कव्हर केलेलं डिस्टन्स सुद्धा आपण काढू शकतो. कसं तर 100 - 56 केलं म्हणजे आपल्याला सायकलने कव्हर केलेलं डिस्टन्स मिळेल की जे असेल आपलं 44. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने आपल्याला जर सायकलने कव्हर केलेलं डिस्टन्स जरी पर्सेंटेज मध्ये विचारलं असतं तेही काढता आलं असतं. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण जे संभाव्य उदाहरणं आहेत ॲव्हरेज मीन स्टॅटिस्टिक्स या टॉपिक वरील काही उदाहरणं आपण अभ्यासले. पुढच्या लेक्चरला अजून काही उदाहरणांचा आपण अभ्यास करणार आहोत. सो फ्रेंड्स, NIMS स्कॉलरशिप कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा स्टडी कंटिन्यू करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.